श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे शंभू अँड आई बाबा ब्लॉग्स. तर मी दळण करत आहे. आज आहे शुक्रवार. सॅटर्डेला परत शंभूचा बर्थडे येतो आहे, संडेला भोगी आणि सोमवारी परत संक्रांत येते आहे. त्यामुळे आजच मी सर्व दळण वगैरे करून घेते आहे, कारण पुढचे 2-3 दिवस खूपच बिझी राहणार आहे. तर शंभू झोपला होता तोपर्यंत मी दळण वगैरे सर्व करून घेतलं. पहा किती शांत झोपलं. आणि तो झोपला होता तोपर्यंत मी सकाळी स्वच्छ केलेली जी भांडी होती ती रॅकवर मांडून घेतली. माझं हे सर्वात नाआवडतीचं काम आहे. मी भांडी कितीही घासू शकते, पण भांडी रॅकला लावायची म्हटले की मला फार कंटाळा येतो. पण शेवटी आपल्यालाच करावं लागणार आहे, कोण करणार आहे. तर पटपट सर्व भांडी रॅकला लावून घेतली. हे पहा, आणि हा जो कप आहे पहा, त्यावर आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे, तुळजाभवानी आहे. हा कप शंभूला त्याच्या मागच्या बड्डेला यश दादाकडून गिफ्ट मिळालेला आहे. तो मी आत्ता वापरायला काढला आहे आणि आता रोज शंभू त्यातून दूध पितो. तर शंभू पहा इथे उठला होता. तर उठल्या उठल्या आम्हाला थोडीशी पॅम्परिंग लागते. तर पहा पुढे कशी मजा मस्ती चालली आहे. जरा वेळ त्याला घेऊन बसले आणि मग तो शांत झाला. उठ की बाबा, चल दूध घे बापरे. पडला पडला पडला. हे बघा कशी पॅम्परिंग चालू आहे. त्याला रोज असंच लागतं. मग जरा वेळ त्याला शांत केलं आणि व्यवस्थित सर्व बेडशीट वगैरे नीट करून घेतलं आणि बाहेरचा पोर्चमधला आणि घरातला वगैरे झाडू मारून घेतला. स्वच्छ सर्व क्लीन केलं. तोपर्यंत शंभू त्याचं खेळत होता आणि त्यानंतर झाला चहाचा टाईम. तर हे बघा इथे मी गवती चहा फ्लेवरची चहा पावडर आणली आहे. चहा पावडर सर्व संपलीच होती, तर डब्यात पण काढून घेतली आणि नंतर व्यवस्थित पॅक करून ठेवली आणि मग मी चहा ठेवला. हे बघा, आणि साईडला शंभूसाठी दूध ठेवलेलं आहे. ते थोडंसं गरम करून त्याला मी देते. चहा वगैरे ठेवून झाला माझा. हे बघा, त्यानंतर दूध थोडंसं गरम करून घेतलं. शंभूला मी तोपर्यंत पापड वगैरे दिले होते खायला, जे काल उद्यापनाच्या दिवशी पुरणपोळ्या केल्या होत्या, तर त्यातले कुरडई पापड वगैरे होते. तोपर्यंत तो ते खात होता. आणि मग त्यानंतर मी त्याला बोर्नव्हिटा दूध देणार होते. तर पहा इथे मी थोडंसंच दूध गरम केलं आणि त्याला दिलेलं आहे. त्यात मी थोडीशी साखर आणि बोर्नव्हिटा टाकून त्याला देत आहे. तोपर्यंत माझा चहा पण तिकडं होत आहे बघा. मी पिठी साखर ऑलरेडी आधीच करून ठेवते, म्हणजे दुधामध्ये लवकर ती मेल्ट होऊन जाते. आणि थोडासा बोर्नव्हिटा टाकला. चहा वगैरे तर मी त्याला देत नाही, चहाची सवय त्याला लागलीच होती, त्यामुळे मी बोर्नव्हिटा हा ऑप्शन निवडला आहे. तर आता तो चहा मागत नाही, बोर्नव्हिटा दूधच पितो. तर मस्त खारीही काढली खायला. आणि आम्ही दोघेच होतो आज, बाबा तर नाही आहेत. बाबा म्हणजे शंभूचे बाबा. ते नसल्यामुळे आम्ही दोघेच होतो. मस्त चहा वगैरे झाला आणि नंतर मस्त आम्ही दोघांनी मजा मस्ती करत करत चहा आणि खारी खाल्ली. तर या सर्वांनी चहा खारी खायला. बंदूक येते खायचं असतं ना, ते चहामध्ये बुडवून खा. चहामध्ये बुडवून खा. तसा खोकला लागतो बाबू कोरडं खाल्ल्यावर. व्यवस्थित खा. मग नको खाऊस. नको खाऊस रे बाळा. तुला खाता येत नाही ना. किती सांडवतोयस. काय तिथे खारी चहा शेव.
इथे काय आहे? चहा दुधू. इथे काय आहे? खरी. इथे काय? इथे काय आहे? इथे काय आहे? दूध भाकरी. इथे काय? पुरणपोळी. आणि इकडे काय? बनाना. आणि इथे काय? पाणी. किती सांडवतोय शंभू. मस्त शंभूची चहा खरी खाल्ल्यानंतर आम्ही आलो टेरेसवर थोडंसं फिरायला. त्यानंतर फिरून झाल्यानंतर जी काही कपडे धुतलेली होती दुपारची ती सुकली होती आणि ते नंतर आम्ही खाली घेऊन गेलो. हे बघा, पिशवी भरूनच कपडे खाली आणले होते. नंतर जे आपले कपड्यांचे क्लिप्स असतात ते मी सर्व एका डब्यामध्ये ठेवत असते, म्हणजे दुसऱ्या दिवशी परत शोधाशोध होत नाही आणि आपला डब्बा घेतला की पटकन आपण ते क्लिप्स घेऊ शकतो डब्यात व्यवस्थित ठेवल्यानंतर. त्यानंतर सर्व कपड्यांच्या व्यवस्थित घड्या करून घेतला. तोपर्यंत शंभू बाहेर खेळत होता आणि संध्याकाळ झालीच होती. 6:15 6:30चा टाईम झाला होता. तर मस्त संध्याकाळची देवपूजा करून घेतली. देवांना मस्त दिवा लावून घेतला, धूप लावून घेतली आणि देवघरातली देवांची पूजा झाल्यानंतर मग केली तुळशी मातेच्या दिव्याची आणि धूप अगरबत्तीची तयारी. तर हे पहा, मी पंक्तीमध्येच बाहेर दिवा लावत असते तुळशीला. हे बघा, मस्त असं प्रसन्न वाटते. मस्त तुळशीला दिवा अगरबत्ती लावून घेतली. पहा किती शांत वाटते तुळशीसमोर. दिवा वगैरे लावून झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर मग मी लागली संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर आज मी फ्लावर बनवणार होती. सकाळची एक चपाती होती, एकच भाकरी करायची होती आणि थोडीशी भाजी करायची होती. तर मी मस्त फ्लावर कट करून घेतला आणि फ्लावर मी मिठाच्या पाण्यात 10-15 मिनटं ठेवत असते, म्हणजे त्यातल्या अळ्या वगैरे सर्व निघून जातात. फ्लावर मिठाच्या पाण्यात ठेवली होती. तोपर्यंत मस्त भाजीची तयारी करून घेतली. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सर्व कट करून घेतलं. कढीपत्ता, लसूण खोबरं वगैरे काढून ठेवलं आणि त्यानंतर मग भाकरी करायला घेतली. हे बघा, एकच बाजरीची भाकरी मला करायची होती. तर हे बघा, मस्त पीठ वगैरे मळून घेतलं. आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलं की भाकर एकदम चविष्ट लागते. आणि थंडीच्या दिवसात तर बाजरीची भाकर खाल्लेली चांगलीच असती, त्यामुळे आता आम्ही बाजरीची भाकरीच खातोय. तोपर्यंत एका साईडला शंभूला अंडा बॉईल करायला ठेवला. त्याने मागितलेला आज माझ्याकडे की अंडा उकडून पाहिजे, तर तोपर्यंत त्याला साईडच्या गॅसवर अंडा उकडायला ठेवला आणि मग मी भाजी टाकायला घेतली. तर आधी मस्त कांदा, टोमॅटो, आपलं लसूण खोबरं सर्व व्यवस्थित छान परतून घेतलं, मस्त लाल होईपर्यंत. हे बघा, अशा प्रकारे. त्यानंतर त्यात हळद आणि फक्त धणे पावडर टाकली आणि त्यातच मस्त आपलं फ्लावर जे आहे ते फ्राय करून घेतलं 10 ते 15 मिनटं. असंच मीठ वगैरे टाकून जरा वेळ शिजू द्यायचं, म्हणजे खूप छान चव लागते. मस्त शिजून झाकण वगैरे ठेवलं आणि 10-15 मिनटं शिजू दिलं. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट संपला होता, तर तोपर्यंत एका साईडला मी शेंगदाणे भाजून घेतले, म्हणजे कसं उद्या घाई गडबड व्हायला नको. व्यवस्थित सर्व कामं आवरतात. शेंगदाणा वगैरे, लसूण खोबरं कूट आधीच आपल्याकडे असेल तर पटपट स्वयंपाकही उरकतो. तोपर्यंत साईडला भाजीकडेही लक्ष देणं चालू होतं. मस्त हे बघा, आपली मिठातली भाजी मस्त शिजून निघली आहे. तर त्यातली मी थोडीशी शंभूसाठी काढून घेतली आणि त्याच्यानंतर मी त्यात मला पाहिजे तेवढं तिखट आणि मसाला वगैरे टाकून घेतला आणि परत त्यानंतर 5 मिनटं परत थोडंसं शिजू दिलं आणि त्यानंतर माझी ही भाजी तयार झाली. ते बघा, मस्त सर्व मसाला वगैरे टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित हलवून घेतलं आणि परत एकदा जरा वेळ शिजू दिली. तोपर्यंत आपले शेंगदाणे साईडला भाजतच होते. मस्त शेंगदाणे भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतले.
हे बघा मस्त शेंगदाणे भाजले होते म्हणजे सकाळी आपल्याला. त्यानंतर मस्त ताटं गेले आणि गेलो आम्ही शेजारच्या ताईंकडे जेवायला. जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त भांडी वगैरे मी घासून घेतली सर्व. शंभू तर काही जेवला नव्हता. माझं जेवण झालं होतं पण शंभू जेवला नाही. तर सर्व कामं वगैरे झाल्यानंतर मग मी त्याला खाऊ घातलं. भांडी वगैरे सर्व स्वच्छ करून झाल्यानंतर मग तोपर्यंत गॅसही थंड झाला आणि मग मी मस्त सर्व गॅस शेगडी किचन ओटा स्टाईल्स वगैरे मस्त सर्व घासून घेतल्या आणि त्यानंतर एका कपड्याने पुसून घेतल्या. कारण कपड्याने पुसून घेतल्यानंतर पाणीही आपल्याला जास्त ओतावं लागत नाही आणि त्यामुळे खाली पाणी सांडत नाही. म्हणजे थोडंसं काम आपलं जरा वाचतं. एकदा पुसून घेतलं की नंतर थोड्याशा पाण्याने परत सर्व स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे जास्त वेळही लागत नाही आणि पटपट गॅस किचन ओटा साफ होतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट. थँक्यू.